नमस्कार, मी लाघवी सावंत. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. मुंबईतल्या चाकरमान्यांना शिमग्याला गावाला जायला मिळतच असं नाही, म्हणून मग मुंबईत सुद्धा आता कोकणातला पालखी सोहळा पाहायला मिळतोय. या पालखी सोहळ्याला मोठ्या संख्येनं चाकरमानी सुद्धा हजेरी लावतात. पाहूया हा सोहळा नेमका रंगतो तरी कसा. ढोल ताशांचा गजर, सर्वत्र उत्साहाचं चैतन्याचं वातावरण, सगळीकडे माणसांची लगबग. हे चित्र आहे वरळी येथील जाका देवीच्या पालखी सोहळ्याचं. सर्वत्र उत्साह, पालखी भोवती वर्तळ, ढोल ताशांचा आवाज यामुळे वातावरणात किती उत्साह निर्माण झाला होता. होळीसाठी खास वरळीमधील कोळीवाडा येथे जाका देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या पालखी सोहळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही कानेटकर यांनी. मी आता आलेली आहे कोळीवाडा परिसरामध्ये आणि या ठिकाणी जे आहे ते रत्नागिरीहून जी आहे ती जाका देवीची पालखी आलेली आहे. होळीचं निमित्त आहे आणि होळी जो सण आहे त्यासाठी जे आहे ती रत्नागिरीहून खास पालखी नेहमीच जी आहे ती यावेळेस येते. आपण बघू शकता या पालखीचं दर्शन घेण्यासाठी जी आहे ती कोळीवाड्यामध्ये मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येते. अत्यंत वाजत गाजत जी आहे ती ही मिरवणूक जी आहे ती काढण्यात आली. रवळनाथ आणि जाका देवी खरं तर यांच्या दर्शनासाठी जी आहे ती पालखी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. रत्नागिरीहून जी आहे ती मुंबईमध्ये दाखल झालेली आहे पालखी. शिवाय अनेक मुंबईतले परिसर आहेत त्या ठिकाणी ही पालखी फिरते आणि इथे सध्या जी आहे ती वरळी कोळीवाड्यामध्ये ही जी आहे ती पालखी आलेली आहे आणि हिच्या दर्शनासाठी जे आहे ते सगळे भाविक या ठिकाणी आपल्याला बघू शकतो. प्रत्येक जण जी आहे ते या ठिकाणी देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला या महिला देखील या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या देवीच्या ओटी भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. लहान मुलं देखील मोठ्या प्रमाणात जे आहेत ती या ठिकाणी आलेली आहे. देवीचा पूर्ण मानपान जो आहे तो या ठिकाणी करण्यात येणार आहे. शिवाय मोठ्या गाजावाजामध्ये जी आहे ती पालखी जी आहे ती या मुंबईमध्ये वरळी कोळीवाडा परिसरामध्ये दाखल झालेली आहे. जाका देवीच्या पालखी सोहळ्यासोबतच इथे जास्त आकर्षित ठरले ते ढोल ताशे वाजवणारे. तालासुरात ढोल ताशे वाजवणारे स्वतःच वाजवतही होते आणि नाचतही होते. वाजत गाजत त्यांनी आपलं पारंपरिक नृत्य सादर केलं. तशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ते ढोल पथक आपल्याला दिसून येत आहे आणि या ठिकाणी पारंपरिक जो त्यांचा नृत्य प्रकार आहे त्याच्यासह ते आपला परफॉर्म करताना या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी ढोल ताशा वाजवला जात आहे. याच्यामध्ये जे आहे आपलं पारंपरिक नृत्य देखील ते सादर करतायत. एक वेगळ्या प्रकारचं जे नृत्य जे आहे ते या ठिकाणी सादर करताना दिसून येत आहेत. एकूण जर बघायला गेलं तर खरं तर जाका देवीची ही पालखी जी आहे ती या ठिकाणी जी आहे ती दर 3 वर्षांनी मुंबईमध्ये आणली जाते. मुंबईमधल्या त्यांच्या ग्रामस्थांच्या दर्शनासाठी जी आहे ती ही पालखी या ठिकाणी आणली जाते. मात्र या ठिकाणी जो आहे तो आगळ्या वेगळ्या परंपरा जपत या ठिकाणी ही ढोल ताशा पथकाची जी पथकं आहेत मुलं जी आहे ती या ठिकाणी जो आहे ते पारंपरिक नृत्य करताना देखील या ठिकाणी ढोल ताशा वाजवताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. एक प्रकारे परंपरा जपण्याचं काम जे आहे ते या पथकातर्फे देखील करण्यात येत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. वरळी कोळीवाड्यात जाका देवीची पालखी वाजत गाजत आली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी देखील केली. मनोभावे दर्शन घेऊन देवी समोर गाऱ्हाणी देखील गायली.
कोकणातील हे दोन सण आहेत, होळी आणि गणपती. या सणाला जे कोकणवासी मुंबईला वास्तव्य करून आहेत त्यांना शक्य होत नाही, त्यामुळे त्यांना पण वाटते की आपली पालखी किंवा आपलं दैवत आपल्या इथे यावं आणि ते कोकणवासी जेवढे आहेत त्यांना